राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे कोणी काय सांगावं हा काय त्याच्यातला काय भाग येऊ शकत नाही. कारण शशिकांत शिंदेंचं आर्टिकल मी ते पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने त्यांनी जे म्हटलेलं आहे की जे वाक्य अत्यंत गैर आहेत, त्यामुळे माणसे किती तास लागले ते रांगेत उभी राहत होती. म्हणजे दादांचं त्यांनी ते सांगितलं. असा भरलेला दरबार पुन्हा पाहायला मिळेल असे खात्रीने सांगता येत नाही. परिस्थिती ती खरी आहे. कारण दादांचं संबंध राजकीय आयुष्य ही जनतेच्या प्रचंड परिस्थितीमध्येच वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने गेले 35-40 वर्ष समर्पित भावनेने केलं. म्हणजे पुढील जे वाक्य आहे, अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्यानाट्या षडयंत्राकडून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता, याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते. याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे. माझा आक्षेप आहे अशापैकीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं. भारतीय जनता पक्षाबरोबर ती आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती. 14 सालामध्ये सुद्धा तीच भूमिका त्या ठिकाणी होती. 16-17मध्ये सुद्धा होती, ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला. त्यावेळेला सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती, कारण त्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष होतो. 14लाही मी प्रदेशाध्यक्ष होतो. 19ला तर दादांनी स्वच्छपणाने सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं, केंद्रातली आपल्याला पूर्णपणाची मदत होऊ शकेल. त्यामुळे ती काय इच्छा दादांनी काही कधी लपवून ठेवली नव्हती. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची. आता हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाठही आहे, गैर आहे. अशापैकीचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता निधनाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काय ते साधू पाहत आहेत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती आहे. ते एक जबाबदार आमचे जुने सहकारी आहेत, त्याची मला जाणीव आहे. पण असं लिहिण्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू काय ते काय मला कळू शकलं नाही. टायमिंग लेखाचं म्हणजे ज्या 12 तारखेच्या विलिनीकरणाची चर्चा होती की विलिनीकरण 12 तारखेला शरद पवार साहेबांनी तशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 12 तारखेला घोषणा होणार होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी शशिकांत शिंदेचा लेख ची तारीख नाही. आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मासिक आहे दर महिन्याला होत असतं. त्याच्या तारखा ह्या कदाचित त्यांनी कुठल्या तारखेला यापूर्वी होत होतं, मी अध्यक्ष असताना सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रकाशित व्हायचं. आता ती तारीख योगायोग म्हणून आहे का मुद्दाम म्हणून ते 12 तारखेच्या नंतर 13 तारखेला लिहायचं आहे याची काय मला माहिती नाही किंवा त्याबद्दल माझं काही मला बोलायचंच नाही आहे. माझं त्याच्याबद्दलचं काही मत नाही आहे. आज शशिकांत शिंदे या लेख बाहेर आल्यानंतर हे सांगतात की विलिनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. त्यांनी हे सांगितलंय की हे लेख काही दिवसांपूर्वीचा आहे आणि आता विलिनीकरणावर ते बोलणार नाही. हे युटर्न वाटतंय का तुम्हाला? एक बघा की या लेखाचं शीर्षक आहे की भावपूर्ण निरोप अजितदादांना. याचा अर्थ दादांचं अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे. स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे. याचा अर्थ केव्हाचा लेख आहे हा? आता जे काय दावा करतात तो कसा करतात का करतात मला माहीत नाही, कारण काय पद्धतीने ते आता या संदर्भातलं वाक्य करतात. एक नक्की आहे की या संबंध अध्यक्षीय लिखाणामध्ये भावपूर्ण निरोप अजितदादांना म्हणजे दादांच्या दुर्दैवी निधनानंतरचा तो लेख आहे. तर त्याच्यामुळे नेमकं त्यांना आता काय बोलायचं आहे, लिहिताना काय त्यांना वाटत होतं, विलिनीकरणाच्या वतीमध्ये त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हणत असताना त्यांनी जे लिखित लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे. दादांची भूमिका वारंवार स्पष्ट राहिली होती की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे आणि भूमिका पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्यांनी नेहमीच मांडलेली होती. त्यामुळे ते आता असं का बोलतात नेमकं मला माहीत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेस त्याच्यानंतर ज्यावेळेस लेख लिहिला त्यावेळेस चर्चा सुरू होते, त्या दरम्यान ते लिहिला गेला. आता त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी बोललं गेलं विलिनीकरणानंतर, आता आम्हाला त्याच्यावरती बोलायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते त्या दादा गेल्यानंतर लिहिला गेला
आता छापला असेल 2-3 दिवस आहे, आता त्याला 5-7 दिवस झाले आहेत किंवा 10 दिवस झाले. हे ठीक आहे ना, त्यांनी कधी केव्हा काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे. मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचं काही कारण नाही. त्यांनी लेख लिहिताना त्याचे 4-5 दिवस झाले, आता काय परिस्थिती बदलली, आता काय आलं, त्यांना जे म्हणायचं आहे तो म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल कशाला मत व्यक्त करू. सर, आता दुसरा विषय असा आहे, इरामण खोसकर हे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी असं म्हटलंय की दोन्ही पक्ष एकत्र व्हावेत असे 35 आमदारांची इच्छा आहे आणि आम्ही अशी बोलून दाखवली. हिरामण कोसकर मी जरूर त्यांच्याशी बोलेन, कारण ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत. 2019 सालामध्ये इगतपुरी मतदारसंघातून त्यांना आग्रहपूर्वक उमेदवारी ज्याला हवी होती त्याला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषदेचे होते. दादांनीच त्यांना काँग्रेस पक्षामध्ये जाऊन उमेदवारी दिली, ते आमदार झाले.